फंडामेंटल ऑफ नर्सिंग, सायकोलॉजिकल असेसमेंट. प्रिव्हियस आपण फिजिओलॉजिकल असेसमेंट शिकलो आहे. फिजिओलॉजिकलमध्ये हिस्ट्री कलेक्शन अँड फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द पेशंट. नेक्स्ट इज द फिजिओलॉजिकल असेसमेंट मीन्स टेकिंग द वायटल्स. ओके, आज आपण बघणार आहोत सायकोलॉजिकल असेसमेंट. सायकोलॉजिकल असेसमेंट मीन्स द मूड ऑफ द पेशंट, द इमोशनल स्टेटस ऑफ द पेशंट. पेशंटचा मूड, बिहेवियर काय आहे त्याच्याबद्दल आपण स्टडी करायचं आहे. तू नवीन आहेस, नाव काय तुझं? Mood it is the emotional state, may be a positive or negative. The mood of the patients means it is negative or it is positive. याबद्दल आपण असेसमेंट करायचं आहे. ओके, पेशंटचं. The mood is a emotional state having it is positive or negative. Generally it is described as a good mood or a bad mood. पेशंटचा गुड, चांगला मूड आहे का वाईट आहे मूड, यावर आपण असेसमेंट आपली डिपेंड असते. ओके, देन इन दिस इंटेलिजन्सचे 3 टाईप आहेत. ॲनालिटिकल इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स अँड प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. 3 टाईपचे इंटेलिजन्स आहेत. इंटेलिजन्स मीन्स द इंडिव्हिज्युअल डिफर फ्रॉम वन अनदर इन देअर ॲबिलिटी टू अंडरस्टँड, compare ideas and to adapt the effective in the environment. ओके, प्रत्येकाचं IQ लेवल वेगळी आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचं कम्युनिकेशन स्किल वेगवेगळं आहे. प्रत्येकाला देवाने एक युनिक बनवलं आहे, म्हणजे प्रत्येक एकमेकांपासून डिफरंट आहे माणूस. ओके, सो याला बोलतात इंटेलिजन्स. त्याच्यामधले जे हॉबीज आहेत, त्याच्या आयडियाज आहेत, त्याचे वेगवेगळं कम्युनिकेशन स्किल आहे, या सर्वांनी एक युनिक पर्सन तयार झालेलं आहे. ओके, याला बोलतात इंटेलिजन्स. इंटेलिजन्सचे 3 टाईप आहेत. कोणते कोणते? ॲनालिटिकल इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स अँड प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. ॲनालिटिकल इंटेलिजन्स म्हणजे काय? तुम्ही मनातल्या मनात जे धरता किंवा मनातल्या मनात जे कॅल्क्युलेशन्स करता, तुमच्या आयडियाज ज्या मनातल्या मनात राबवतात, त्याला बोलणार ॲनालिटिक इंटेलिजन्स. ओके, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे काय? काहीतरी नवीन करण्याचा विचार. ओके, काही जणांना काहीतरी आपण प्रत्येकापासून काहीतरी एक वेगळं करायचं. जसे सायंटिस्ट तयार झाले, त्यांना असं वाटत होतं की काहीतरी आपली वेगळी आयडिया तयार करून आपण काहीतरी नवीन इन्व्हेंट करायचं. त्याला बोलतात क्रिएटिव्हिटी. ओके, त्याला बोलतात क्रिएटिव्ह इंटेलिजन्स. अँड प्रॅक्टिकल इंटेलिजन्स म्हणजे काय? ॲनालिटिक इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या आयडिया आहेत ते प्रॅक्टिकलमध्ये उतरवायच्या, त्याला बोलणार प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. ओके, राईट डाऊन. फर्स्ट, मूड. एक पूर्ण युनिट आहे असेसमेंट. असेसमेंटमधलंच आपण वेगवेगळे टॉपिक आहेत छोटे छोटे, ते बघतोय. ठीक आहे, असेसमेंटमध्ये आपण फिजिकल असेसमेंट पहिली बघितली आहे, त्यानंतर फिजिओलॉजिकल असेसमेंट बघितली आणि आता आहे सायकोलॉजिकल असेसमेंट. Mood is an emotional state. It may be a positive or negative. Intelligence is a global capacity of individual It is a global capacity of individual to act purposefully, to think rationally, and to deal effectively.
with the environment. Intelligence, it is a global capacity of individual to act purposefully, to think rationally, to deal effectively with the environment. The types of intelligence are: first one, analytic intelligence. It means it is academic, problem solving skill. Based on operations, analytic intelligence, it is an academic problem solving skill based on operation of execution, performance and knowledge. म्हणजे तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच तुम्हाला येते. ओके, तुम्हाला जेवढं टीचरनी शिकवलंय, थेरम आहेत किंवा कुठले फॉर्म्युला आहेत त्याच्यावरून तुम्हाला सॉल्व करता येते. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही वेगळं दिलं तर ते तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. ओके, कारण ते तुमच्या माइंडमध्ये नाहीच आहे. त्याला बोलतात ॲनालिटिक इंटेलिजन्स. Second type is creative intelligence. It involves synthesis and ability to react creative intelligence. It involves the synthesis and ability to react to novel situation and stimuli. It consists of ability to think creatively and adjust creatively and effectively in new situation. एखाद्या प्रॉब्लेममधून कसं बाहेर पडायचं हे एका क्रिएटिव्ह पर्सनला माहिती असतं. त्या इंटेलिजन्सला बोलणार क्रिएटिव्ह इंटेलिजन्स. थर्ड टाइप इज प्रॅक्टिकल इंटेलिजन्स.
Practical intelligence, it is the intelligence which operates to a real world. People with this type of intelligence can adapt to or shape their environment. रिअल वर्ड्समध्ये प्रॅक्टिकली जगायला शिकणारा माणूस म्हणजे प्रॅक्टिकल इंटेलिजन्स पर्सन. ओके, 3 टाइप्स आहेत इंटेलिजन्सचे. ॲनालिटिक इंटेलिजन्स, इट इज अ अकॅडमिक प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल बेस्ड ऑन द ऑपरेशन टू एक्सक्युजन परफॉर्मन्स अँड नॉलेज. जेवढं माहिती आहे तेवढंच करणार, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करणार. ओके, हा माणूस पुढे जाऊ शकत नाही. ओके, ज्याचा फक्त ॲनालिटिक इंटेलिजन्स असतो. क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, काहीतरी नवीन करण्याची त्याला माइंडमध्ये योजना असते. असा माणूस पण काहीतरी वेगळं करू शकतो, पुढे जाऊ शकतो, जगात काहीतरी नाव लौकिक करू शकतो. ओके, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, इट इन्व्हॉल्व्स द सिंथेसिस अँड ॲबिलिटी टू रिॲक्ट टू नोवेल सिच्युएशन अँड स्टिम्युलाय. इट कन्सिस्ट ऑफ ॲबिलिटी टू थिंक क्रिएटिव्हली अँड ॲडजस्ट क्रिएटिव्हली इफेक्टिव्हली इन न्यू सिच्युएशन. थर्ड टाईप इज प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, म्हणजे रिअल वर्ल्डची आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाला आपण सांभाळून घेणे. ओके, याला बोलतात प्रॅक्टिकली, म्हणजे प्रॅक्टिकली वर्क करणे कुठल्याही सिच्युएशनमध्ये. इट इज द इंटेलिजन्स विच ऑपरेट टू अ रिअल वर्ल्ड. पीपल विथ दिस टाईप ऑफ इंटेलिजन्स कॅन ॲडॅप्ट टू ऑर शेप देअर एन्व्हायरमेंट. या प्रॅक्टिकल इंटेलिजन्सचे जे पीपल असतात ते ॲडॅप्ट करतात आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला किंवा त्याच्या बरोबरच्या लोकांना ॲडॅप्ट करतात, म्हणजे त्यांचे स्वभाव वगैरे ॲडॅप्ट करून घेतात आणि त्याप्रमाणे ते वागायला शिकतात, प्रॅक्टिकली वागायला शिकतात. ओके, दीज आर द 3 टाइप्स ऑफ इंटेलिजन्स. नेक्स्ट इज द असेसमेंट ऑफ इंटेलिजन्स. हाऊ टू असेस द इंटेलिजन्स. फर्स्ट फॉर्म्युला इज द बेनेट-सायमन टेस्ट. फर्स्ट टेस्ट इज बेनेट-सायमन टेस्ट, मीन्स इंटेलिजंट क्वेश्चन, IQ लेवल बोलतात. ओके, IQ लेवल, एखाद्या पर्सनची IQ लेवल चेक करतात. याचा फॉर्म्युला आहे IQ लेवल इज इक्वल टू मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज. मेंटल एज मीन्स जर एखादा 10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला 12वीतलं सम वगैरे येतं आहे, 11वीतलं सम येतं आहे. ओके, तर म्हणजे तो 12वी म्हणजे 12th एजच्या मुलाचं जे सम्स करतोय, म्हणजे जो 8वी 9वी मधला मुलगा आहे तो 12वीचं सम करतोय, म्हणजे त्याचं मेंटल एज तेवढं आहे 12वीच्या लेवलचं. ओके, आणि क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे फ्रॉम बर्थ टू ज्या एजमध्ये तो पर्सन आहे त्याला बोलतात क्रोनॉलॉजिकल एज, म्हणजे आपलं जे वय असतं त्याला बोलणार क्रोनॉलॉजिकल एज. या प्रकारे IQ काढला जातो. मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. सायकोलॉजीमध्ये शिकवलंय का हे IQ? असेसमेंट ऑफ इंटेलिजन्स. Binet-Simon test. Another name is intelligent quotient. Intelligent quotient. The formula is IQ is equal to mental age divided by chronological age. इंटू 100. एखाद्याचा IQ कसा काढला जातो? मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या मुलाचं एज आहे 10 आणि तो सॉल्व करतोय प्रॉब्लेम 12th एजच्या मुलाचे, तर त्याचं क्रोनॉलॉजिकल एज काय येणार?
म्हणजे IQ लेवल काय येणार 120. ओके, या प्रकारे IQ लेवल काढली जाते. In 1905, Alfred Binet introduced the concept of mental age, which is the average intellectual level of the particular age, and the intelligence question is the ratio of mental age to a chronological age multiplied by 100. यामध्ये एक चार्ट दिलाय, लेवल्स अँड IQ. द इडियट पर्सन IQ इज 0 to 25. जो इडियट पर्सन असतो, मूर्ख माणूस असतो, त्याचा IQ 0 to 25 असतो. ओके, राईट डाऊन द चार्ट, लेवल and IQ. First one, idiot person IQ level is 0 to 25. Moron IQ level is 51 to 70. Third one, borderline (71 to 80). Low normal IQ level is 81 to 90. Normal person IQ level is 91 to 110. Superior IQ level is 111 to 120. Very superior (121 to 130). Genius IQ level is 140 or over that. Okay, लेवल अँड IQ. इडियट पर्सन मोस्टली येतं फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा MCQsमध्ये. इडियट पर्सन, व्हॉट इज द IQ लेवल ऑफ इडियट पर्सन? 0 to 25. मोरॉन 51 to 70. बॉर्डरलाइन 71 to 80. लो नॉर्मल 81 to 90. नॉर्मल 91 to 110. सुपीरियर 111 to 120. Very superior 121 to 130. Genius 140 or above that. ओके, जे सायंटिस्ट होऊन गेले, आइन्स्टाईन सारखे सायंटिस्ट होऊन गेले, त्यांचे IQ लेवल 160 पर्यंत होती. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द असेसमेंट. नेक्स्ट टेस्ट इज विस्टल्स ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल. मोठ्या माणसांसाठी या विस्टल सायंटिस्टने सायकोलॉजिस्टने एक इन्व्हेन्शन केलं. द विस्टल्स ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल इज द बेस्ट स्टँडर्ड अँड मोस्ट वाइडली यूज इंटेलिजन्स टेस्ट इन क्लिनिकल प्रॅक्टिस टुडे. इट वॉज कन्स्ट्रक्टेड बाय अ डेव्हिड वेस्टलर्स अँड इट इज इन New York University Medical Center in psychiatric hospitals. Designed in 1939, the original Vischel's Adult Intelligence Scale gone through several revisions. The latest revision is Vischel's third. It is designed for a person group of 16 to 89 years of age.
कोणत्या माणसांसाठी, अडल्ट पर्सनसाठी ही इंटेलिजन्स स्केल इन्व्हेंट केलेली. द एज ग्रुप इज 16 to 89. A scale for children age 5 through the 15 years has been devised in children's scale third. ओके, सेकंड स्केल इज, फर्स्ट स्केल आपण कोणती बघितली आहे, बिनेट सायमन टेस्ट. ओके, मीन्स इंटेलिजन्स IQ स्केल. ही मोस्टली पहिली यूज करायचे. IQ स्केल, IQ इज इक्वल टू मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. याप्रमाणे जे त्याप्रमाणे त्याला मॅथमॅटिकल किंवा कुठलेही जनरल क्वेश्चन्ससाठी पेपर दिला जायचा आणि त्याप्रमाणे त्यांचा IQ काढला जायचा. ओके, त्यांच्या एज लेवलचे क्वेश्चन्स विचारले जायचे. म्हणजे प्रत्येक आपल्या शाळेतल्या मुलांचे किंवा 10वी 12वी अशा मुलांचे त्यांना पेपर दिला जायचा. 10 क्वेश्चन विचारायचे. त्यामध्ये त्या क्वेश्चनमध्ये जनरल नॉलेज असायचं, मॅथमॅटिकल क्वेश्चन्स असायचे आणि ते क्वेश्चन पूर्ण सॉल्व करता आले तर त्याप्रमाणे त्यांचा IQ लेवल चेक केलं जायचं. ठीक आहे, ही पूर्वी वापरली जायची पद्धत. आता ही मोस्टली नाही वापरली जात. न्यू स्केल इज डिझाईन फॉर टू असेस द इंटेलिजन्स लेवल. द सेकंड स्केल इज Wechsler's adult intelligence scale. Short form is WAIS scale. This scale was constructed by David Wechsler in 1939 at New York University. This scale is commonly designed for person (16 to 89 years of age). The construction of this scale is verbal skill. It involves the verbal skill and performance test. Verbal skill means what? In this subject, make a language for which is instructed are given to the word and written oral both. Means information. The subject covers the general information and knowledge and a subject to a cultural variables. The person from a low socio-economic groups with a little schooling do not perform as well as those from the high socio-economic group with a more schooling. यामध्ये वर्बल स्किल इन्वॉल्व केलेली. सेम यामध्ये याचं कन्स्ट्रक्शन कसं केलं या स्केलचं, कन्स्ट्रक्टेड विथ अ वर्बल स्किल अँड अ परफॉर्मन्स टेस्ट. म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत, लँग्वेज अँड प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पद्धत यावरती वर्बल स्किल डिपेंड होतं. यामध्ये इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्रेहेन्शन्स अँड सिमिलॅरिटीज, डिजिट स्पॅन अँड वॉकॅब्युलरी वर्ड. म्हणजे त्यांचं वॉकॅब्युलरी किती आहे, शाब्दिक समूह त्यांच्याकडे किती आहे यावरती IQ टेस्ट डिपेंड होते.
Okay, and performance test is, it is completed non-verbal and non-language test of intelligence for testing the individual at a time. It contains the response are in the form of performance and the language is not used, include the items which require the response to term or motor activities like picture, drawing of pictures and block designs, picture arrangement and ऑब्जेक्ट असेंब्ली. म्हणजे त्यांना काय दिलं गेलं, परफॉर्मन्स म्हणजे लहान मुलांचे मॅकॅनोज वगैरे कधी बघितलेत का, ते बिल्डिंग ब्लॉक्स वगैरे असतात त्यांना कन्स्ट्रक्ट करायला लावतात. ओके, त्याप्रमाणे ते कन्स्ट्रक्ट करायला लावणं आणि त्यांचं स्वतःची आयडिया त्यामध्ये लावणं, हे म्हणजे ह्याला बोलतात परफॉर्मन्स. ओके, एखादं पिक्चर कुठलाही एक सब्जेक्ट द्यायचा आणि त्याच्यावर त्यांना पिक्चर ड्रॉ करायला सांगायचं, म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये ज्या आयडिया आहेत त्या पिक्चरमधून समजल्या जातील. ओके, याला बोलणार परफॉर्मन्स. किंवा ऑब्जेक्ट असेंब्ली, एक काहीतरी ऑब्जेक्ट द्यायचे आणि ते त्यांना कसं असेंबल करतायत ते ऑब्जेक्ट. ओके, ते बघायचे. किंवा डिजिटल सिम्बॉल्स देऊन. इन धिस फायनल सब टेस्ट इट इन्व्हॉल्व्स द डिजिट कोड पेयर्स and the symbols and the test is consist of matching of the series. काहीतरी सिम्बॉल्स द्यायचे आणि त्याच्या हे सिम्बॉल्स कशाशी रिलेटेड आहेत हे त्यांना विचारलं जायचं. म्हणजे सिम्बॉल्स प्रत्येक ठिकाणी वापरले जातात, आपल्या मेडिकल फील्डमध्ये वापरले जातात, रोड ट्रॅफिकमध्ये तुम्ही बाजूला सिम्बॉल्स बघितले असतील, पुढे जाऊन स्पीड ब्रेकर आहे किंवा वे बंद आहे, असे वेगवेगळे सिम्बॉल्स लिहिलेले असतात. असा मोठा गोल असतो आणि त्याच्यामध्ये सिम्बॉल्स असतात, कधी बघितलेत ना रस्त्याच्या बाजूला. ओके, असे वेगवेगळे सिम्बॉल्स त्यांना विचारले जायचे आणि हे सिम्बॉल्स कशाबद्दल आहेत हे सर्व यामध्ये विचारलं जातं. ओके, ही टेस्ट आत्ता नॉर्मली सगळीकडे यूज केली जाते. वर्बल टेस्ट येते आणि याच्यामध्ये परफॉर्मन्स टेस्ट येते. ओके, मोस्टली सायकॅट्रिस्ट डॉक्टर असतात ते हे या टेस्ट घेतात IQ लेवल चेक करण्यासाठी. ओके, इन दिस टेस्ट construction of the test is first verbal skill. In verbal skill इन्फॉर्मेशन, म्हणजे आपण जेव्हा इन्फॉर्मेशन एखाद्याबद्दल कलेक्ट करतो तर त्याची टॉकिंग लँग्वेज कशी आहे, तो कशी आपल्याला इन्फॉर्मेशन देतो आहे, डिटेलमध्ये देतो आहे का, हे आपण चेक करतो. vocabulary, it means a subject are asked to define the 35 vocabulary words of increasing difficulty. The intelligence has a high correlations with the vocabulary which is related the level of education. कुठलेही 5 वर्ड विचारणार, त्याचं मीनिंग विचारणार, त्याला बोलणार vocabulary. vocabulary म्हणजे आपलं जे डिक्शनरीमध्ये वेगवेगळे वर्ड्स असतात त्याला बोलतात शब्दांचा समूह. ओके, vocabulary. हे सर्व वर्बल स्किलमध्ये बघणार. सेकंड इज परफॉर्मन्स टेस्ट. इन परफॉर्मन्स टेस्ट इट इज कंप्लीट नॉन वर्बल अँड नॉन लँग्वेज. इट इज नॉन वर्बल म्हणजे याच्यामध्ये कम्युनिकेशन बिलकुल नाही आहे. ओके, फक्त परफॉर्मन्स बघायचं आहे आपल्याला. इट मीन्स अ पिक्चर ड्रॉइंग, पिक्चर कंप्लीशन, ब्लॉक डिझाईन, picture arrangement,
ऑब्जेक्ट असेंबली, डिजिट सिम्बॉल, यामधून त्या व्यक्तीचा परफॉर्मन्स बघितला जातो. ओके. पिक्चर कॉम्प्लेशन्स, ब्लॉक डिझाईन, पिक्चर अरेंजमेंट, ऑब्जेक्ट असेंबली अँड डिजिट सिम्बॉल्स. So this is about the Wechsler's Adult Intelligence Scale. This scale was constructed by David Wechsler in 1939 at New York University. This scale is commonly designed for a person 16 to 89 years of age. The construction test is depend upon the verbal skill and performance skill. Okay, this is all about assessment, psychological assessment. कळलंय? यामध्ये मूड बघितले आपण. मूड इट इज बॅड और इट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ओके. इंटेलिजन्स मध्ये 3 टाइप्स आहेत. ॲनालिटिक इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स अँड प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. आणि याची ते इंटेलिजन्स असेसमेंट कशी केली जाते? फर्स्ट टेस्ट कोणती आहे? बेनेट सायमन टेस्ट. इन दिस IQ लेवल हाऊ टू द फॉर्म्युला इज कोणता फॉर्म्युला यूज केला जातो? IQ इज इक्वल टू मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. या प्रकारे IQ काढला जातो. IQचं वेगवेगळे लेवलचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक लेवलचा IQ तुम्हाला दिलेला आहे. ओके. मोस्टली यामध्ये इडियट पर्सनचा आणि जिनियस पर्सनचा IQ विचारला जातो फिल इन द ब्लँक्समध्ये आणि MCQजमध्ये. इथे आपला हा टॉपिक संपतोय. ओके. फक्त इमोशन एक छोटा टॉपिक यामध्ये राहतोय, तो आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया.